हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय पद्माई लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी हेअरस्टाईल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी झटपट होणारी आणि अगदी सोपी आणि दिसायला एकदम रिच अशी ही हेअरस्टाईल आहे। आणि त्या हेअरस्टाईलसाठी मी थोडेसे केस जे आहेत ते कर्ल करून घेतलेले आहेत, म्हणजे नॅचरल पद्धतीने। जसे केस ओले होते ना तेव्हाच मी थोडंसं वेण्या बांधून ठेवल्या, जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की जर तुम्हाला नॅचरल पद्धतीने केस कर्ल करायचे असतील तर कशा पद्धतीने करायचे। तर थोडा वेळ ओले करून केस घेतले आणि वेण्या बांधून 1-2 तासांसाठी तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर मी वेण्या सोडून घेतलेल्या आहेत। आणि आता तुम्ही बघू शकाल की अगदी थोडासा कर्लीनेस आलेला आहे केसांमध्ये आणि एक्झॅक्टली असाच हवाय आपल्याला या हेअरस्टाईलसाठी। तर चला आता मग वेळ न घालवता हेअरस्टाईल तुम्हाला सगळ्यांना दाखवते। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या। तर सगळ्यात अगोदर आजच्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला डोनट लागणार आहे। तर इथे मी हा एक डोनट घेतलेला आहे, पण हा डोनट आपल्याला ॲज इट इज घ्यायचा नाहीये। तर हा जो डोनट आहे त्याचा रबर मी काढून टाकलाय आणि हा डोनट सोडल्यानंतर अशा प्रकारे जी जाळी तयार होते ना, तर ही जाळी आपल्याला पाहिजे आहे। तर जर तुमच्याकडे अशा प्रकारची एक्स्ट्रा जाळी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, जर नसेल तर अशा प्रकारचा एखादा डोनट सोडा, तुम्हाला ही अशी जाळी मिळून जाईल। तर माझ्याकडे इथे 2 डोनट होते, त्यातली एक डोनट सोडून मी त्याची जाळी बनवून घेतलेली आहे। आता जर तुमच्याकडे एकच डोनट असेल आणि तुम्हाला तो हवा असेल तर तुम्ही तात्पुरता सोडून घ्या, पुन्हा त्याला असं फोल्ड केलात ना की तुमचा होता तसा डोनट इथं बनून जाईल। बघा, इथं फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथं होता तसा आपला डोनट तयार झालेला आहे। तर सध्या आपल्याला डोनट नाही तर जाळीच लागणार आहे, त्यासाठी हा जो डोनट आहे तो मी पुन्हा सोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपले हेअर जे आहेत ते व्यवस्थित असे कोंब करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता समोरून तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल करायची आहे ती तुम्ही करू शकता। इथं मी आज सिंपलच अशी फक्त मधून भांग काढून घेतलेला आहे, जसं मी नॉर्मली करत असते। तर मधून भांग काढून सिंपल असे केस समोरून ठेवलेले आहेत। आता आपण पाठीमागच्या हेअरस्टाईलकडे वळूयात। तर पाठीमागचे केस सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे कोंब करून घ्यायचे आहेत आणि कोंब करून घेतल्यानंतर वरती टॉपला आपल्याला थोडे थोडे केस दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने केस घेऊन आपण जसा क्लिप वरच्या बाजूला लावतो ना, अगदी थोडंसं सेक्शन घेऊन अगदी तशा पद्धतीने सेक्शन घ्यायचं आहे आपल्याला, पण दोन्ही हातामध्ये वेगवेगळा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर दोन्ही जो आपण सेक्शन घेतलेला आहे केसांचा तो क्रॉसमध्ये घेऊन थोडंसं त्याला ट्विस्ट करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा जो लुक आहे ना तो छान असा दिसेल, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना अगदी तशा पद्धतीने। आता इथे तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही हेअरस्टाईल समोरून करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण इथं असं क्रॉसमध्ये पिना लावलात ना तर थोडासा जो वरच्या बाजूला जो फ्लफीनेस येईल ना, त्याच्यामुळे आपली जी हेअरस्टाईल आहे ती खूपच छान दिसेल। तर इथं बघा, क्रॉसमध्ये हेअर घेऊन मी व्यवस्थित अशा पिना लावून घेतलेल्या आहेत, म्हणजेच बॉबी पिना लावून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर असा काहीसा लुक आपला इथं क्रिएट झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे एक पोनी। तर इथं जिथं आपण क्लिप लावून घेतलेल्या आहेत अगदी त्याच्या खालती किंवा अगदी सेंटरला अशा पद्धतीने एक बो लावून आपल्याला पोनी तयार करून घ्यायची आहे। आता इथे 2 बॉबी पिन मी घेतलेल्या आहेत आणि 2 बॉबी पिनमध्ये एक छोटासा ब्लॅक कलरचा रबर मी अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूला 2 बॉबी पिन्स आहेत त्याच्यामध्ये। तर आता इथं सगळे केस काय करायचे आपल्याला, डाव्या बाजूला अशा पद्धतीने ट्विस्ट करून नाही घ्यायचं, डायरेक्टलीच अशा पद्धतीने घ्यायचे आहेत समोरच्या बाजूला आणि एका हाताने ते गच्च पकडून आता जे आपण रबर टाकून घेतलेला होता ना बॉबी पिन्समध्ये, तर त्यातली एक बॉबी पिन आपल्याला वरच्या बाजूने टाकायची आहे केसांच्या आणि केसांवरून तो रबर आला पाहिजे जो सेंटरला आपण ठेवलेला आहे तो, आणि दुसऱ्या टोकाकडची जी बॉबी पिन आहे ती केसांच्या खालून आतमध्ये अशा पद्धतीने टक करून घ्यायची, म्हणजे आपल्या केसांमध्ये असा काहीसा लुक क्रिएट होईल बघा। तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर समजून जाईल। आता त्यानंतर बघा, जी आपण जाळी सोडून घेतलेली होती ना त्याचा आपल्या आंबाड्याच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा। आणि आपण जिथं पोनी बांधलेली आहे ना, पोनीचा जो रबर आहे अगदी त्याच्यावरती सेंटरला ठेवायची ही जाळी, अगदी आपल्या आंबाड्यासारखी, आणि त्याला यू पिनने व्यवस्थित असं सेक्युअर करून घ्यायचं आहे आपल्या पोनीमध्ये। इथं आपली जाळी व्यवस्थित टाईटली अशी सेट करून झालेली आहे। त्यानंतर बघा, हे जे हेअर आपण एक्स्ट्राचे डाव्या बाजूला जे सोडलेले आहेत तर त्यातल्या केसांच्या वरच्या बाजूचा थोडासा पार्ट हातामध्ये घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला त्याची 3 पेडांची वेणी घालून घ्यायची आहे। आता ही वेणी घालत असताना एकदम घट्टसर न घालता अगदी सैलसर अशी घालायची। जर सैल वाटत नसेल तर हाताने थोडीशी सैल करून घ्यायची, जेणेकरून त्या वेणीला थोडासा व्हॉल्यूम येईल। आणि त्यानंतर वेणी घालून झाल्यानंतर ही जी वेणी आहे
ती आंबाड्याच्या वरच्या बाजूने डाव्या बाजूची वेणी आपल्याला उजव्या बाजूला घेऊन जाऊन तिथं युपिन लावून त्याला सेट करून घ्यायचं आहे. आता इथं जर तुमचे हेअर खूप जास्त लॉंग असतील तर ही जी खालीपर्यंत वेणी येईल ती तुम्ही पुन्हा ट्विस्ट करून त्याच आंबाड्यावरून डाव्या बाजूला पुन्हा घेऊन तिकडं तुम्ही युपिन लावू शकता. पण इथं माझे केस या हेअरस्टाईलसाठी जेमतेम आहेत, त्यामुळे हे इथं मी युपिन लावून तसेच खाली सोडलेले आहेत. आता त्या सोडलेल्या केसांचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगते. तर आता जी आपण प्रोसेस केली ना तीच पुन्हा आपल्याला करायची आहे. पुन्हा थोडासा केसांचा पार्ट असा हातामध्ये घेऊन पुन्हा 3 पेडांची वेणी घालून घ्यायची आहे सैलसर अशी, आणि पुन्हा हाताने थोडंसं त्याला लूज करून घ्यायचं जेणेकरून त्या वेणीला व्हॉल्यूम येईल. आणि पुन्हा ती वेणी आपल्याला उजव्या बाजूला अशा पद्धतीने आणून इकडं युपिनने अशा पद्धतीने सेक्युअर करून घ्यायचे आहे. आणि सेम प्रोसेस करत करत आपण जेवढे केस आपण डाव्या बाजूला सोडलेले आहेत ना त्या सगळ्या केसांची वेणी घालून आपल्याला उजव्या बाजूला अशा पद्धतीने युपिन करून घ्यायचं आहे त्याला. आणि पूर्ण वेण्या घालून झाल्यानंतर बघा आता या ज्या आपण उजव्या बाजूला वेण्या खाली सोडलेल्या आहेत किंवा केसांचा पार्ट खाली सोडलेला आहे ते सगळे केस एकत्र करून इथं आपल्याला त्याची सुद्धा वेणी घालून घ्यायची आहे. आणि ही वेणी आंबाड्याच्या खालच्या बाजूने डाव्या बाजूला घेऊन जायचं आहे आणि इकडं आणून आपल्याला युपिन लावून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकाल एकदम सुंदर असा आंबाडा आपला तयार झालेला आहे. जर कुठून आतमधली जाळी दिसत असेल तर तिथं तुम्ही थोडीशी वेणी अशी इकडे तिकडे करून युपिन लावून घ्या आणि इथं सुंदर असा आंबाडा आपला तयार होऊन जाईल. आता या आंबाड्याला तुम्ही कोणतीही हेअर एक्सेसरीज लावा. आता इथं माझ्याकडे एक क्रिस्टलचा हा आर्टिफिशियल गजरा आहे, तर तो मी खालच्या बाजूने अशा पद्धतीने त्या आंबाड्याला लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर युपिनमध्ये 3 मोती टाकून ते सुद्धा सेंटरला अशा पद्धतीने त्याची एक लाईन क्रिएट केलेली आहे. आणि हा क्रिस्टलचा जो गजरा आहे तो मी सिंगल साईडने न लावता किंवा वरच्या बाजूने न लावता खालच्या बाजूने लावला आहे. त्याच्यामुळे जो काही लुक आला आहे ना तो तुम्ही बघूच शकाल. इतका सुंदर आणि रिच लुक आलेला आहे. कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही मोठ्या छोट्या कार्यक्रमासाठी अगदी परफेक्ट अशी ही हेअरस्टाईल आहे. अगदी 5 मिनिटामध्ये घालून तयार होते, तेही कोणाच्याही मदतीशिवाय, आणि दिसायला तर एकदम रिच लुक देते. खरंच नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा ही हेअरस्टाईल नक्की आवडेल. काय मग आवडली की नाही हेअरस्टाईल? जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि हो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.